कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. थँक्स. अरे तुझा हात कसा आहे आता, बरा आहे का? हो, सकाळीच ड्रेसिंग केलंय. हा, काळजी घे. हा. आशू, आय एम रिअली सॉरी. मला वाटलं नव्हतं अरे एवढं झालंय. म्हणजे तू ऑफ वाटत होतास मला, पण हा विषय एवढा मोठा असेल असं वाटलं नव्हतं. मलाही वाटलं नव्हतं. खरं तर माझ्या मनात हे खूप दिवसांपासून चालू होतं आणि मग काल सगळं बाहेर पडलं. शिवा असं वागेल असं मला खरंच वाटलं नव्हतं. इनफॅक्ट मलाही धक्काच बसलाय खूप. आशू, मी ना शिवाला काही फार ओळखत नाही, पण मी जेवढी ओळखते ना तेवढं मला नाही वाटत की शिवा असं काही करेल. नेहा, इथे सगळ्यांमध्ये जास्ती मी ओळखतो शिवाला आणि मलाही असंच वाटतं. पण आता काय, जे झालंय ते नाकारता येणार नाही. एनिवे, तू त्याचं टेन्शन घेऊ नकोस प्लीज. हा आशू, मी ठीक आहे. आणि ऐक, तूही टेन्शन घेऊ नकोस. मी तर म्हणते आज तू आराम कर. तू येऊ नकोस ऑफिसला, मी बघते सगळं. हा चालेल. आई, बघतेस ना? खरंच सांग मला, तुला वाटत नाही नेहा आपल्या आशूसाठी एकदम परफेक्ट मुलगी आहे? 6 महिने सुद्धा झाल्यात जमायत. आता त्या डिवोर्स पेपर्सवर शिवाच्या सह्या ऑलरेडी आहेत. पण आता आशूच्या भल्यासाठी, आशूच्या आयुष्यातून शिवाला कायदेशीर घालवण्यासाठी आपल्याला आशूच्या सह्या घ्याव्या लागणार आहेत. आणि हीच योग्य वेळ आहे. अगं, पण तो त्या मनस्थितीत असेल का? आई, हीच वेळ महत्वाची आहे. हे बघ, नंतर ती शिवा काय करेल ना काही सांगता येत नाही. आणि हे बघ, आपण आशूला समजावू ना, त्याच्या सह्या घेऊयात. त्याच्या भल्यासाठी करतोय ना आपण हे सगळं. माझा आई काही, आपण सांगूया त्याला. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.